डॉक्टर तुकाराम रोंगटे सरांचं या आदिवासी क्रांतिकारकांचा जीवनपट काय होता, जीवन कार्य काय होतं हे व्यक्त करणार आहे। त्यानंतर प्रेक्षकांनी कुणी जायचं नाही, कारण की त्याच्यानंतर सुद्धा तितकाच महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तो म्हणजे आदिवासी क्रांतीवीर, अतिक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावरचा अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आणि अंगावर शहारे उभारणारा पोवाडा, त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या समस्यांवरती जळजळीत भाष्य करणारा, परखड टीका करणारा आणि सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करणारं एक पथनाट्य सुद्धा या ठिकाणी सादर होणार आहे। तत्पूर्वी आदरणीय तुकारामजी रोंगटे सरांनी या क्रांती सप्ताहाच्या सांगता समारोहामध्ये या क्रांतिकारकांचं जीवनपट आम्हाला पुन्हा एकदा उलगडून दाखवावं। आदरणीय शकुंतलाताई धराडे, पहाडी आवाजामध्ये आदिवासींचा आवाज बुलंद करणारे पिंपरी चिंचवडचे नगरसेवक रामदासजी बोकड साहेब, आशाताई सुपे, रोहिणीताई चिमटे, ज्यांनी तुफानी वादळ ह्या ग्रंथाचं लेखन केलं असे निवृत्ती बाबा धुंगडे, आत्ताच ज्यांचा उल्लेख झाला बहुरंग संस्थेला नवी उभारी देणारे, चित्रपटाची निर्मिती करणारे, भारत देशाच्या नकाशावरती चित्रपटाच्या रूपानं आदिवासींचं जीवन घेऊन जाणारे पुंडलिकजी केदारी, सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत मराठे साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले नामदेवजी इरडे, शिवाजी पोटे, सुपे साहेब, सूत्रसंचालन ज्यांनी केलेलं आहे असे शेळके सर, तळपडे साहेब, डॉक्टर पेढेकर आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय की मी खूप दिवसांमधून हा पहिलाच कार्यक्रम असा पाहतोय की ज्याचं या ठिकाणी क्रांती सप्ताह असा आपल्याकडं साजरा केला गेलेला आहे। 7 दिवसांचा हा उपक्रम खऱ्या अर्थानं पुण्यनगरीमध्ये जो होतो आहे आणि आपण सर्वजण त्याला साक्षीदार आहोत। मी खऱ्या अर्थानं सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ यांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांचा आदिवासी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेवढे पुरुष तेवढ्याच स्त्रिया ह्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून त्यांचंही मी पुन्हा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन करतो। आपल्याकडे म्हटलं गेलं की पुरुष किंवा पुरुषाच्या खांद्याला खांदा देणारी अशी स्त्री ही आपल्याकडे आदिवासी समाजामध्ये दिसते आहे। आपल्याकडे शहरामध्ये मात्र ते प्रमाण फार कमी होतं, पण आज या ठिकाणी मला दिसलं, मला या ठिकाणी आवर्जून त्याचा उल्लेख करावा असा वाटतो आहे। मित्र हो, आपल्याकडे कार्यकर्त्याची वाण आहे असं नेहमी आपल्याला आढळून येतं आणि म्हणून जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्याला बळ देणं
त्यांच्या कार्याला पुष्टी देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण सर्व बंधू भगिनींनो त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. असे एका कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वहारू सोनवणे नावाचे जे समाजसेवक आहेत आपल्यापैकी अनेकांना ते माहीत आहे, ज्यांनी गोधड नावाचा काव्यसंग्रह लिहिला आणि त्यामधली एकच कविता स्टेज नावाची, की आदिवासींना कुणी स्टेजवरती बोलवलं नाही, ते मात्र स्टेजवरती आले आणि आपले दुःख त्यांना सांगत राहिले आदिवासींना. मात्र आदिवासींचं दुःख या स्टेजवरती बसलेल्या मंडळींचं कधीच झालं नाही. ते म्हणाले की शांत बसा, आम्ही सांगतोय ते चिडीचूप ऐका, मात्र तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची वहारूजींनी स्टेज नावाची एक कविता गोधड काव्यसंग्रहामध्ये लिहिलेली आहे आणि संपूर्ण भारत देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासीला ही कविता स्टेजवरती घेऊन गेलेली आहे. म्हणून अशा प्रकारच्या एका समाजसेवकाचा मी खऱ्या अर्थानं म्हटलं होतं की कार्यकर्त्याच्या मुठीतून तयार झालेला अशा प्रकारचा कवी म्हणजे तो वहारू सोनवणे. त्यांचा आपण नियोजित अशा प्रकारच्या आपल्या बांधवांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार आपण पुण्यामध्ये देणार आहोत संपूर्ण आदिवासी बांधवांच्या वतीने. तो कार्यक्रम आहे दिनांक 25 डिसेंबर सकाळी 9 ते 11 अशा प्रकारची नियोजित त्याची वेळ आहे आणि बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या कार्यक्रमाचं नियोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. मी छोटंसं निवेदन आपल्या समोर ठेवलं. हा जो क्रांती सप्ताह आपण आयोजित केलेला आहे आणि 15 नोव्हेंबर पासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. भारत देशामध्ये 1818 ला आपल्याकडे इतिहास सांगतोय की इंग्रज इथे आले. इथे शनिवार वाड्यावरती जो काही तिरंगा मोठ्या डौलाने फडकत होता तो खाली उतरवला गेला. युनियन जॅक मोठ्या डौलाने फडकू लागला आणि पेशवाईचा अस्त झाला. पुढची जी काही खऱ्या अर्थानं चळवळ करायची होती ज्या पद्धतीनं ती धीम्या गतीने सुरू झाली. मात्र इंग्रजांच्या लक्षात आले, आपल्याला माहित आहे की इथे व्यापारी म्हणून आलेले होते आपल्यासारखे असे रस्त्यानं बसणारे काही चीज वस्तू विकणारे आणि नंतर ते कार्यकर्ते बनले, राज्यकर्ते बनले आणि सारा भारत त्यांनी काबीज केला. त्यांची दृष्टी जंगलाकडे वळली. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की इंग्रज या देशामध्ये आले आणि इंग्रज आले नसते तर काय झालं असतं, ते ईशपेशीत दूध आहेत अशा प्रकारे पुण्यामध्ये त्यांचा गौरव केलेला आहे. मात्र त्यांना जंगल खुणावत होती. तिथले आदिवासी ते पाहू लागलेले होते. आजीबाईच्या झोपडीपर्यंत त्यांची पावलं जात होती आणि त्यांनी बघितलं की ह्या जंगलाचा नायनाट जर केला तर आपल्याला त्यामधून काही गोष्टी मिळणार आहेत. इथल्या सुपीक ज्या जमिनी आहेत त्या आपण ताब्यात घेतल्या पाहिजे. आणि असं चालू असताना हे चक्र आदिवासींच्या लक्षात आलं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून मित्र हो, 1857चं जे काही ह्या भारत देशामध्ये बंड झालं, त्या बंडाच्या ज्वाळा संपूर्ण भारत देशामध्ये पसरल्या. बरैकपूर नावाचं बंगालमध्ये जे गाव आहे त्या ठिकाणी हे बंड झालं आणि त्याच्या ज्वाळा संपूर्ण भारत देश पसरल्या. खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरांनी ह्या बंडाची नोंद घेतली गेली. दरम्यानच्या काळामध्ये आदिवासींनी जी काही बंड केली मात्र ती इतिहासामध्ये त्याला कुठेही जागा मिळाली नाही. हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. संथाळ बंधूंचा जो उल्लेख येतो आहे, सिद्धू, कानू, बैरो आणि चांद नावाचे 4 सख्खे भाऊ. ह्या बंधूंनी भारत देशामध्ये जे काही बंड केलं ते खऱ्या अर्थानं स्वतंत्र समर असं होतं, मात्र त्याचाही कुठे उल्लेख सापडत नाही. साम्यवादाचे जनक कार्ल मार्क्स यांनी नोट्स ऑन इंडियन हिस्ट्री नावाच्या ग्रंथामध्ये मात्र त्या संथाळ बंधूंच्या
बंडाचा फार चांगल्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे. हा कार्ल मार्क्स काय लिहितोय, तो म्हणतो की तब्बल 6 महिने आणि 12 दिवस इंग्रजांना ह्या आदिवासी बंधूंनी त्यांच्या संपूर्ण सैन्यांनी इंग्रजांना आपल्या भूमीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही. आणि 6 महिने आणि 12 दिवसांच्या नंतर मात्र इंग्रजांना हे बंड मोडून काढण्यामध्ये यश आलं. पण 6 महिने आणि 12 जे दिवस आहेत हे काही थोडे झाले का? म्हणून ह्या नोंदी आपल्याला नीटपणे तपासाव्या लागतील. आपण पुढे जात राहिलो की क्रांतिकारकांची एक मोठी अशा प्रकारची प्रभावळ आपल्याला दिसून येईल, ज्याला खऱ्या अर्थानं रॉबिन हुड म्हणून भारत देशामध्ये ज्याचा गौरव झाला आणि ज्याला आदिवासी बांधव मामा अशा पद्धतीनं संबोधतो, असे तंट्या भिल्लांचा उल्लेख आपल्याला केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बलदंड बाहूचा सतू मराड्यांना आपल्याला विसरून चालणार नाही, जो आपल्या इथल्या मातीमधला आहे, ज्याने सावकारांची नातं कापली आणि ज्यांना खऱ्या अर्थानं शासन करून आणि तुम्ही चूक करताय असं दाखवून दिलं. असे कोंड्या नवल्यांचा इतिहास इथे आपल्या जवळ जुन्नर प्रांतामध्ये आणि संपूर्ण सह्याद्रीच्या परिसरामध्ये घडलेला आहे. याच्याकडे जर का कुणी कानाडोळा करत असेल तर त्याला आपल्याला जाब विचारावा लागेल. इथे राघोजी भांगरे असतील, बाळू पिचड असतील किंवा संपूर्ण भारतामध्ये काही शेकडो क्रांतिकारकांनी क्रांतीची ज्योत पेटवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये बंड केले. मात्र त्यांना खऱ्या अर्थानं बंडकरी अशा पद्धतीनं संबोधण्यात आलेले आहे किंवा इतिहासानं कुठे कुठे अशा प्रकारच्या नोंदी थोडक्यात केलेल्या आहेत. मात्र आपल्या ह्या बांधवांनी जी काय क्रांती ज्योत जी स्फुलिंग पेटवलं आणि उभ्या भारतभर नारा लगावत आदिवासींचे प्रश्न मांडले, आदिवासींना खऱ्या अर्थानं भारत देशाच्या नकाशावरती आणण्याचा प्रयत्न केला, ह्या क्रांतिकारकांना आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा जो दिवस आहे किंवा हा जो सप्ताह आहे हा या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने साजरा होतो आहे. जो भारत देशाच्या नकाशावरती एक नयनतारा जन्माला आला, त्याला देखील आपल्याला विसरून चालणार नाही. त्याचं नाव आहे बिरसा मुंडा. तत्पूर्वी आदिवासी क्रांतिकारकांनी ज्या काही लढाया केल्या, ह्या भूमीवरती रक्त सांडवलं, आपल्या घरादारांकडे दुर्लक्ष केलं आणि तो देश, आपला देश तो स्वतंत्र झाला पाहिजे यावरती परकीयांचं ही गुलामी जी आहे ती आपण निपटून काढली पाहिजे. म्हणून तनमनधनानं जे रस्त्यावरती आले, ज्यांनी शस्त्र हातामध्ये घेतली आणि इंग्रजांची पळती फोडी केली, यामध्ये काही क्रांतिकारक स्त्रियांचा देखील आपल्याला उल्लेख करावा लागेल. इथे सुरुवातीला जे काही गीत मोठ्या डौलानं म्हटलं गेलं, आदिवासींचं जे काही निगड छाताड आहे त्यामध्ये तरुणांनी हे गीत म्हटलं आणि त्याला साथ दिली युवतींनी. त्यामुळे मी त्यांनाही या ठिकाणी विशेष त्यांचं अभिनंदन करतो. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्याकडं चांगल्या प्रकारची जी सुरुवात झाली आहे ती पुढे गेली पाहिजे. दसरी बेन नावाचं जे काही वादळ 18व्या शतकामध्ये आपल्याकडे आलं, कोण ह्या दसरी बेन? ह्या खऱ्या अर्थानं आदिवासी क्रांतिकारक आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. एक 5-10 वर्षाची ही चिमुरडी मुलगी महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सामील झाली. तिचं त्या काळामध्ये शिक्षण झालेलं होतं, इयत्ता 4थी, त्यानंतर ती शिकत राहिली. मात्र चळवळ करते आहे, रस्त्यावरती ही अशा प्रकारची तरुणी येते आहे म्हणून इंग्रजांनी अनेकदा तिला तुरुंगामध्ये टाकलेलं होतं, पण ती कुणालाही जुमानत नव्हती. एक दिवस असा झाला की तिला पुण्याच्या इथे येरोडा जेलमध्ये बंदिस्त केलं गेलं आणि त्याच वेळेला बरोबर महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी ह्या देखील येरोडा जेलमध्ये होत्या. मात्र कस्तुरबा गांधी ह्या A1 क्लास अशा प्रकारच्या रूम मध्ये होत्या आणि इकडे दसरीबेन चौधरी मात्र C क्लास मध्ये होत्या.
की या प्रकारची वर्गवारी आपल्या लक्षात येईल एक दिवस. त्या कस्तुरबा गांधींच्या लक्षात आलं की ही कोण चिमुरडी मुलगी, चुनचुनीत अशा प्रकारची मुलगी. आणि म्हणून कस्तुरबा गेल्या आणि तिला विचारलं की तुझं नाव गाव काय. तेव्हा तिने सांगितलं काही लिखी पडी आहे का तू. तेव्हा दसरीबेननं सांगितलं की हो. आणि मग कस्तुरबांच्या लक्षात आलं की ही मुलगी शिकलेली आहे, आपण तर अनपढ आहोत, लक्षात घ्या. आणि तेव्हा कस्तुरबानं तिला विचारलं की तू मुझे पढाई की क्या. तर ती म्हणाली हो. आणि मग दसरीबेननं कस्तुरबा गांधींचा हात पकडून एक एक अक्षर शिकवलं. आणि पहिलं पत्र महात्मा गांधींना लिहिलं ते दुसऱ्या जेलमध्ये होते. हे पत्र आल्याच्या नंतर आपली कस्तुरबा अशा पद्धतीनं खाली लिहिलेलं होतं. महात्मा गांधींच्या लक्षात येऊन गेलं की ते म्हणाले जो काम मैं नहीं कर सका हे किसने किया. आणि मग उत्तर त्यांनी त्या पत्रानं पाठवलं. एक दिवस असं झालं की कस्तुरबा गांधींबरोबर ही दसरीबेन देखील महात्मा गांधींना भेटायला गेली. आणि मग त्या ठिकाणी दाखवलं की ह्या मुलीनं मला शिकवलेलं आहे. बंधू भगिनींनो, त्या कस्तुरबा मात्र दसरीबेनचं नाव इतिहासानं टाळलं. मला वाटतं अशा पद्धतीनं भेदभाव करायला नको. म्हणून ह्या क्रांतिकारकानं या ठिकाणी फार वेगळ्या प्रकारची क्रांती केली आणि भारत देशामध्ये या तळागाळातील लोकांना एक आदर्श घालून दिला. एक दुसरं महत्वाचं जे लेखक आहेत जानकू भांगरे नावाच्या वीरांगना ज्यांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर तिरंगा फडकवला. आणि सेनेत गावाच्या दरम्यान इंग्रज जे कोणी पाटलांना त्या गावच्या पकडायला आलेले होते त्यांना निक्षून सांगितलं, त्यांची घोड्याची लगाम ओढली आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला इथून चालत व्हावं लागेल, नाही तर मग काही खरं नाही. एक अशा प्रकारची वीरांगना धाडस करते म्हटल्याच्या नंतर अनेक स्त्रिया त्या ठिकाणी जमा झाल्या आणि इंग्रजांना त्या काळामध्ये पळती होळी थोडी केलेली होती. इतिहासानं का बरं अशा प्रकारच्या नोंदी करू नयेत. आणि म्हणून इथे कुठेतरी आदिवासींना मोठ्या प्रमाणात दगाफटका त्या काळामध्ये झालेला आहे. अनेकांना जेलची सजा भोगावी लागलेली आहे. मात्र आपल्याकडे इतिहास काय सांगतो की ज्याच्या बापानं कधी कुत्र्याला दगड मारला नाही तो आपल्याकडं क्रांतिकारक होतोय, तो आपल्याकडं स्वतंत्र सैनिक होतोय. मात्र ह्या मातीवरती, ह्या भूमीवरती अनेक आदिवासी वीर वीरांगणांनी रक्त सांडवलं, त्यांची नावं कुठेही लिहिली गेली नाही. हे फार वाईट आहे. अशाच पद्धतीनं आपण जर पुढे जात राहिलो तर आपल्याला 15 नोव्हेंबर 1875 ला रांचीच्या भूमीवरती एक नयनतारा जन्माला आला. मी मगाशी म्हटलो त्याचं नाव बिरसा सगुणा मुंडा. त्याने ह्या देशामध्ये जे काम करून ठेवलं ते आपल्याला विसरता येणार नाही.